चला सर्वांना विनंती पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करायचंय. हाल हाल चेक. सर्वप्रथम अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित आरसीएम ट्रॉफी 2026 खूप चांगल्या रीतीने पार पडली आहे आणि या स्पर्धेचा आता शेवट म्हणजेच बक्षीस वितरण आपण करत आहोत. तरी सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठासमोर या. विकासलन बोळींज, गावधनी, कोफराड, वाघोली चारी संघाचे खेळाडू आपण मंचासमोर थांबायचे. तर सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा, ज्यांच्या सहकार्याविना किंवा त्यांच्या योगदानाविना ही स्पर्धा पार पडणं अशक्य होतं आणि त्यामुळे या मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय प्रशांतजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. प्रशांतजी नाईक साहेबांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेल आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचा. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय प्रशांत नाईक साहेबांचा. मी प्रशांत नाईक साहेबांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. हे सर्व मान्यवर आहेत जे मान्यवर आपल्याला त्याचं स्पॉन्सर पण लाभलेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या आरसीएम ट्रॉफीद्वारे केला जातोय. गावधनी संघ प्लीज आपण लक्ष इकडे द्यायचंय. त्यानंतर धन्यवाद सर, आपल्याला विनंती आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर आदरणीय वैभवजी नाईक यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मी सिद्धार्थ पाटील यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. सिद्धार्थ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय वैभव नाईक साहेबांचा. वैभव नाईक साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात वैभव नाईक साहेबांसाठी. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल. त्यानंतर श्री चेतन देशमुख यांचा सन्मान केला जातोय. मी चेतन देशमुख यांना विनंती करेल आपण मंचावरती या. चेतन देशमुख यांचा सन्मान केला जाईल. मिस्टर संतोष पाटील त्यांच्या शुभ हस्ते चेतन देशमुख साहेब यांचा केला जातो यथोचित सन्मान आरसीएम ट्रॉफीद्वारे. साहेब आपले सुद्धा मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल. रामजी बाबा क्रिकेट मंडळ आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यानंतर पराग देशमुख यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी परागजींना विनंती करेल आपण मंचावरती यायचं आहे. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विकासजींना विनंती करेल आपण मंचावरती यायचं, आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय पराग देशमुख साहेबांना. साहेब आपलं मनपूर्वक आभार आरसीएम ट्रॉफीद्वारे रामजी बाबा क्रिकेट मंडळाद्वारे. त्यानंतर आदरणीय भूपेश पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तसेच या मैदानासाठी म्हणजे हे मैदान ज्यांच्या जागेवरती आहे असे आदरणीय उमेशजी नाईक साहेब, त्यांचे सुपुत्र पवन नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल भूषण बंधूंना की आपण मंचावरती यायचे. भूषण बंधूंना विनंती करेल आपण मंचावरती आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. या मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय पवन उमेश नाईक यांचा. बघा ज्या वेळेला वेळ भेटतो त्यावेळेला या मैदानावरती स्पर्धेदरम्यान ज्यांची उपस्थिती आपण पाहत असतो या मैदानावरती खेळण्यासाठी ते परवानगी देत असतात आणि असे जागा मालक समस्त नाईक फॅमिली आणि त्यामधील पवनजी नाईक साहेबांचा केला जातोय विशेष सन्मान. साहेब आपलं मनपूर्वक आभार समस्त आयोजन कमिटीच्या वतीनं. त्यानंतर विशेष सन्मान केला जाणार आहे विशेष अतिथींचा, ज्यांचं भरघोस योगदान या स्पर्धेला लाभलंय, सहकार्य लाभले असे श्रीधर नाईक साहेबांचा सन्मान केला जाईल. मी अनंत पाटील यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण यायचंय. सर्वांना विनंती करेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात
या RCM ट्रॉफीला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं विशेष योगदान लाभलंय असे श्रीधर नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला होता. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार RCM ट्रॉफीद्वारे आणि रामजप क्रिकेट मंडळाद्वारे. त्यानंतर अजून एक विशेष सन्मान ज्यांचं योगदान या स्पर्धेला लाभले असे आनंद नाईक साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मी विनंती करेल कुमार बंधू नाईक यांना की आपण मंचावरती या. आनंद नाईक साहेब, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे डीजे मास्टर त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. डीजे मास्टर आपण यायचंय, आपला सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करेल प्रसन्न पाटील यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते डीजे मास्टरचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर ही स्पर्धा मागील 2 दिवसामध्ये जगभरात प्रसारित करण्यामागे ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, या स्पर्धेचे ते घटक राहिलेत असे आमचे डीबीएन लाईव्ह, डीबीएन मीडिया यांचा सन्मान केला जाणार आहे. मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेल अज्जू यांना. अज्जू, आपण मंचावरती या. अज्जू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. डीबीएन लाईव्ह आमचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. धन्यवाद. डीबीएन लाईव्ह RCM ट्रॉफीद्वारे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर जनरेटर वाले आहेत का? नाही आहेत. आपलं मनपूर्वक आभार. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर सर्वप्रथम पंडित सर आपण या, राहील सर, त्यानंतर हेमंत सर, तिघांना विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. तिघांनी एकत्रित यायचंय. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रामजी बाबा क्रिकेट मंडळ आणि RCM ट्रॉफीद्वारे आपलं मनपूर्वक आभार. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेल अक्षय यांना की आपण मंचावरती या. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी यांचं सुद्धा योगदान मोठं आहे आणि त्याबद्दल त्यांचा केला जातोय हा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती. त्यानंतर या स्पर्धेसाठी मागील 2 दिवस ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेदरम्यान ऐकलात आणि त्याने खूप सारं मनोरंजन या स्पर्धेसाठी केलं असं पालघर जिल्ह्यामधील एक मधुर वाणी, मधुर आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रमोद शेडगे सर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल सुमित पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचंय. सुमित प्लीज आपण या. सुमित यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. धन्यवाद प्रमोद सर, आपलं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा घटक झालात. आपला मधुर आवाज या स्पर्धेदरम्यान आम्हा सगळ्यांना ऐकायला मिळाला त्याबद्दल थँक्यू सो मच. त्यानंतर या 2 दिवसांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, व्हॉइस ऑफ विरार या भरतजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणं साहजिकच आहे. मी विनंती करेन हितेजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. एकदा जोरदार टाळ्या भरतजी मोरे यांच्यासाठी येऊ द्या. आपल्या मनपूर्वक खूप धन्यवाद आहे. आणि या सामवेदी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धा त्यांच्या आवाजाशिवाय मात्र अपूर्ण राहतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी येऊ द्या. खूप धन्यवाद. आणि पुढील पुन्हा एकदा सूत्रसंचालन भरतजी मोरे. धन्यवाद सर. आणि त्यानंतर आपण जातोय पुढील सन्मानाकडे. मला वाटते सन्मान सगळे ऑलमोस्ट झालेले आहेत पण काही आभार आहेत. भूपेश पाटील यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रसन्न पाटील यांना विनंती करेल आपण हा सन्मान करायचा आहे. धन्यवाद भूपेशजी पाटील, आपल्या मनपूर्वक आभार. त्यानंतर एक विशेष सन्मान बाकी आहे आणि तो विशेष अतिथीचा हा विशेष सन्मान आदरणीय संजयजी यादव साहेब यांना विनंती करेल आपण समोर या. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कुमार नाईक
यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. या RCM ट्रॉफीच्या प्रत्येक घटकामध्ये कुमार नाईक आणि त्यामुळे हा शेवटचा आणि विशेष सन्मान करण्यासाठी सुद्धा कुमार नाईक यांना आमंत्रित करण्यात येतं. मी विनंती केली कुमार बंधू आपण ऋतुजा नाईक यांना विनंती करेल आपण सुद्धा सोबतीने यायचंय. बघा काही सन्मान बाकी आहेत आणि त्यापैकी सामवेदी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आदरणीय आनंदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सामवेदी क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुल म्हात्रे यांना आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचं आहे. मी अनंत साहेबांना विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या. अनंत पाटील साहेबांचा केला जातोय हा विशेष सन्मान. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सामवेदी ब्राह्मण समाजाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातो. मी साहेबांना विनंती करेल आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जातात प्रकाशजी पाटील साहेबांसाठी. साहेब धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल. काही मनोगत आहेत आणि ते आपण मनोगत घेणार आहोत. मंचावरील उपस्थित मान्यवर सामवेदी ब्राह्मण समाजाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. कसं आहे की उशीर झालेला आहे आणि आम्ही आलोत म्हणजे 2 शब्द बोलणं भागच आहे. सर्वप्रथम मंचावर उपस्थित सामवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री अनंत पाटील साहेब, उद्योजक ज्यांच्या सहवासाने किंवा ज्यांच्या सहयोगाने हे सामने आपण आयोजित करतो ते ज्यांची जागा आहे असे पवन नाईक उमेश दादांचे चिरंजीव आमचे सिद्धर भाऊ डॉक्टर साहेब आले मंचावर उपस्थित. सर्वप्रथम मी सामवेदी ब्राह्मण संघाच्या वतीने रामजी बाबा क्रिकेट मंडळाचे मनापासून आभार मानतो की आम्हाला त्यांनी आज बोलावलं. सामवेदी ब्राह्मण समाजाच्या आज सगळ्या ठिकाणी युट्यूबवर लाईव्ह बघतोय. आज आम्हाला सकाळीच फोन आला की सर्व प्रतिनिधीला अजूनही सगळ्या दोघा तिघांनी फोन करत आहे की तुम्ही सर्वांना यायचं आहे. आलो. सामन्याचा आनंद आम्ही घेतला. असेच क्रिकेट आपण भरून समाज एकीचं दर्शन आपण घडवूया. संघ हा 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काही उपक्रम आपण घेतलेले आहेत. म्हणजे राहुल अध्यक्ष आहे त्याला सांगणार आहे की ही जी यादी आहे ती माझ्याकडे दे. आमचे अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट ही सुद्धा आता लवकरच आपल्या हातात येईल असं म्हणजे एक बंधू आहेत म्हणजे काही टेन्शन नाही. पण हे जे आपले समाजाचे जे आहेत माझ्याकडे होते त्यांची यादी माझ्याकडे द्या. कारण आपण पुढच्या शनिवार रविवारी एक मोठी
सामेदी ब्राह्मण संघाच्या माध्यमातून सर्व तुमच्या सहयोगाने इथे संघ काहीच करणार, तुम्ही तरुणांनी सगळ्यांनी एकत्र बसून राहुलच्या जोडीला बसून एक चांगली संधी आम्हाला द्यावी आणि सामेदी ब्राह्मण संघाचं एकीचं बळ या 75 वर्षांमधनं आपण सुरुवात करत आहोत. एक 3-4 कार्यक्रम घेतले. आता 23 तारखेला सौभद्रा नाटक सुद्धा आपण सामेदी ब्राह्मण संघाच्या माध्यमातून घेत आहोत. अमर संगीत कला मंडळ आणि आपण सर्व भगिनींना आपण विनंती करणार. दुसरं एक सांगतो की या वेळेला आपण महिलांचे सुद्धा क्रिकेट सामने यावर्षी भरवणार आहोत. शनिवारीच सर्वप्रथम आपण पुरुष खेळायचो पण महिलांसाठी आपण देणार आहोत. महिलांना पण आम्ही सांगितलं तुमचे खो खो असतील काही असतील कार्यक्रम तुम्ही घ्या. सामेदी ब्राह्मण संघ आम्ही पदावर असो का नसो पण आम्ही सर्व संघाच्या समाजाच्या वतीने जोडीला आम्ही आहोत. परत एकदा धन्यवाद आम्हाला बोलवलं त्याबद्दल. परत एकदा धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि त्यानंतर आपण सरळ बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. त्या अगोदर काहींचे आभार मानायचे बाकी आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व संघांचं सर्वप्रथम मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेतलात त्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडली. सर्व स्पॉन्सर्स त्यांचं मनापासून आभार. जागे मालक ज्यांच्या माध्यमातून या मैदानाची उपलब्धता करून देण्यात आली. समस्त नाईक फॅमिली उमेदचे नाईक साहेब आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय. त्यानंतर DNA चे मालक आदरणीय शेखरदादा नाईक, DBN लाईव्हची संपूर्ण टीम, मैदानाची डागडुगी करणारे सिद्धू आणि टीम, DJ मंडप डेकोरेटर, जनरेटर, ज्याने ताक उपलब्ध करून दिला ते आमचे अनिकेतजी पाटील. त्यानंतर पंच, स्कोरर, समालोचक, विकास 11ची संपूर्ण टीम, बोळींज ग्रामस्थ या सर्वांचा मनपूर्वक आभार रामजाबा क्रिकेट मंडळाच्या वतीनं करण्यात येते. त्याचबरोबरीनं विशेष योगदान या स्पर्धेसाठी म्हणजे सहकार्य ज्यांचं लाभलं. आता सहकार्य नाही म्हणता येणार त्याच संघाचे घटक आहेत. कुमारजी नाईक आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेला पुढाकार घेऊन यशस्वी करण्यासाठी हातभार लावला त्याबद्दल. त्यानंतर चेतन पराग, वैभव, श्रीधर, प्रशांत, संजयजी यादव हे सर्व आमचे स्पॉन्सर होते. त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर सरळ घेऊन जातोय या बक्षीस वितरणाकडे ज्या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक सर्वप्रथम दिली जाणार आहेत. फायनल मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण देणार आहोत. आणि या फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूचं नाव मिस्टर कोण? मिस्टर प्रथम वाझे. मीत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सामनाऱ्याचा किताब दिला जाणार आहे. मी त्यांना विनंती करेल आपण मंचावरती या. प्रथम वझे तो ठरला फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पण सगळ्यांना एकच प्रश्न आहे की डॉट टाकायचे तर वाईट का टाकल्यात. याचा प्रश्न शोधण्यामध्ये अख्खी रात्र जाईल. पण व्हेरी वेल बोल्ड आणि खूप चांगला खेळ प्रथम केला त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. देन या स्पर्धेत येईल सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब दिला जाणार आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि हा किताब जातोय खेळाडूचं नाव मिस्टर मीत नाईक वाघोली. मीत नाईक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल मंदार या ना, मंदार पाटील ओके मंदार पाटील आपण कुठे असाल प्लीज या. मंदार पाटील यांच्या शुभ हस्ते हा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब त्या ठिकाणी दिला जाणार आहे. वेअर इज मंदार पाटील? केतन पाटील जर असतील त्यांनी या. केतन पाटील या लवकर या तुमच्या शुभ हस्ते दिलं जाणार आहे. लवकर या केतन पाटील. मीत नाईक सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला केतन पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जातो खिताब. हार्दिक त्यांच्या अनुपस्थित हा खिताब घेतात. जोरदार टाळ्या होऊन जातात मीत साठी. खूप चांगली बॉलिंग त्याने केली या स्पर्धेमध्ये आणि त्याबद्दल त्याला दिला जातोय हा
सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब, त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? कपिल पाटील यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. कपिल पाटील. बेस्ट बॅट्समॅन खेळाडूचं नाव मिस्टर हर्षल फ्रॉम गावधनी. सर्वाधिक जास्त धाबा त्याच्या नावे आहेत आणि त्यामुळे त्याला जातोय सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब. सर्वांना विनंती जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारे 2 संघ होते आणि त्यामधील मी पहिल्यांदा विनंती करेल गावधनी संघाला की आपण यायचं मंचावरती. आपल्याला या तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येईल. टीम गावधनी प्लीज या. आदरणीय पवनजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते हा 3ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीला वितरित करण्यात येणार आहेत. मी पवनजी नाईक साहेबांना विनंती करेल की आपण ही ट्रॉफी देऊन गौरव करायचा आहे टीम गावधनीचा. गावधनी संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सेमी फायनल पर्यंत मजल परत असताना अनेक अप्स अँड डाऊन त्याने बघितले आणि अखेरकार यश त्यांच्या वाट्याला आलं. पण सेमी फायनल मध्ये थोडेसे कमी पडलेत. जो काही खेळ केला तो कौतुकास्पद राहिला, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. जोरदार टाळ्या होऊन जातात गावधनीसाठी. अभिनंदन टीम गावधनी. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान पटकावलेला दुसरा संघ, संघाचं नाव आहे बिनधास कोपराड. मी विनंती करेल आदरणीय सामेदी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आनंदजी पाटील साहेब यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचे. आनंदजी पाटील साहेब आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते हा तृतीय क्रमांकाचा मान देऊन गौरव केला जाणार आहे बिनधास कोफराड या संघाचा. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवा बिनधास कोफराडसाठी. बिनधास्त खेळले, सेमीफायनल पर्यंत खूप चांगला खेळ त्यांनी करून दाखवला, त्याबद्दल विशेष कौतुक. खूप खूप अभिनंदन कोफराड टीम. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिकाचा मान पटकावलाय. चुरशीची लढत शेवटच्या सामन्यामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली आणि त्या लढतीमध्ये पराभवाला सामोरं जात असताना या आरसीएम ट्रॉफीचं उपविजेतेपद पटकावणारा संघ, संघाचं नाव चेतक वाघोली. ते उपस्थित असतील तर कोणी यायचंय, जर नाहीये तर कमिटी मेंबर्स आपण ते उपविजेतेपदाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचंय. आदरणीय प्रशांतजी नाईक साहेब यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी या. प्रशांत नाईक साहेब आपण समोर यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन गौरव केला जातोय चेतक वाघोली या संघाचा. जोरदार टाळ्या होऊन जातात चेतक वाघोलीसाठी. खूप चांगला संघर्ष शेवटच्या सामन्यामध्ये बघायला मिळाला. कडवी झुंज बघायला मिळाली. अपयश हाती आलं, परंतु तुम्ही दाखवलेला खेळ खरोखर कौतुक करण्यासारखा होता. त्याबद्दल आपलं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. मॅन ऑफ द सिरीज मी मानस पाटील यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते दिली जाणार आहे ही मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी म्हणजेच हा किताब. आणि मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी खेळाडूचं नाव प्रथम कपिश. कुठे चालला कपिश? कपिश तसंच आहे. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे मिस्टर यश नाईक फ्रॉम चेतक वाघोली. अच्छा, दोघांनी घ्या, मैत्रीचे पक्के आम्ही. यश नाईक नाही आणि त्याच्या अनुपस्थित मीत आणि हार्दिक हे बक्षीस स्वीकारतायत. जोरदार टाळ्या होऊन जातात यश साठी. खूप चांगला खेळ त्याने एंटायर टुर्नामेंट मध्ये केलाय आणि त्याबद्दल त्याला दिला जातोय हा मॅन ऑफ द सिरीजचा किताब.
योगेश वजे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस बोळीन संघाला, विकास इलेव्हन बोळीन संघाला अनाऊन्स करण्यात आलं आणि मला वाटतं ते दिलेले सुद्धा असेल. अच्छा, येतील. बघा, प्रथम पारितोषिक देण्या अगोदर त्या प्रथम पारितोषिकाचे आमचे स्पॉन्सर कैलासवासी श्री चिंतामण नारायण नाईक, जन्मतारीख 14 मार्च 1945, शिक्षण SSC PTC DED, नोकरी आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या KG हायस्कूल आगाशी. त्यानंतर डॉक्टर दीज गाळवणकर विद्यामंदिर अर्नाळा आणि अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर बिरार शाळेच्या प्राथमिक विभागात 12 वर्ष व नंतर 24 वर्ष माध्यमिक विभागात असे एकूण 36 वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. एकत्र कुटुंबात वाढलेल्या दादांवर कुटुंबाचे संस्कार, शिस्त आणि अंगात लहानपणापासूनच बांधलेली होती. अध्यापन करताना त्यांना कधीच हातात छडी द्यावी लागली नाही, कारण त्यांच्या डोळ्यात आणि आवाजातच जरब होती. असे असले तरी ते विद्यार्थ्यांवर इतकं प्रेम करत की त्यांना सर्वजण विद्यार्थी प्रिय शिक्षक असे संबोधत असत. आरोग्यावर ते खूप लक्ष देत असत. त्यासाठी त्यांनी ब्रह्मविद्या आणि योगाचे प्रशिक्षण घेऊन त्याप्रमाणे नियमितपणे रोज 2 तास या दोन्ही गोष्टी करत असत. अध्यापनाबरोबर त्यांनी सामाजिक कार्यही तितक्याच समर्थपणे केले. सामाजिक ब्राह्मण संघाच्या प्रतिनिधी मंडळावर कार्यकारिणीवर काम केले. आगाशी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. वसई तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या समूहावर सुद्धा 3 वर्ष काम केले. सुंदर हस्ताक्षर, उत्तम वक्तृत्व आणि परखड स्वभावाच्या दादांना वयाच्या 75व्या वर्षातच देवाघरचे आमंत्रण आले. तरीही त्यांच्या कार्यकुशलतेमुळे ते कधीच विस्मृतीत जाणार नाहीत. त्यांची स्मृती प्रित्यर्थ आजच्या या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन केले आहे आणि त्याचमुळे त्यांचे ते शिस्त आणि संस्कार हे बहुतांश जणांमध्ये भिनलेले आहेत. आणि अशा श्री कैलासवासी श्री चिंतामण नारायण नाईक यांच्या स्मरणार्थ हे प्रथम पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आले आणि ते दिलं जाणार आहे या स्पर्धेमधील RCM ट्रॉफीच्या विजयी संघाला. संघाचं नाव आहे नाही आहे का? खूप चांगला खेळ त्याने केला. बघा, या संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर ठीक, पण त्यानंतर सन्नाटा आणि त्या सन्नाटानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये खूप मोठा उद्रेक. मग त्यामध्ये बॉल डॉट, नंतर वाईड, सिंगल, डबल सगळं काय बघायला मिळालं. अखेरकार गेम प्लॅनच्या बळावरती प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे हा सामना जिंकत असताना या RCM ट्रॉफीवरती ज्या संघात नाव करलं त्या संघाला आपण आदरपूर्वक या मंचावरती आमंत्रित करणार आहोत. संघाचं नाव आहे विकास इलेव्हन बोळिन्स. मी विनंती करेल बोळिन्स संघ आपण मंचावरती या. आदरणीय श्रीधर नाईक साहेब यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026 या स्पर्धेचा मानकरी संघाचं नाव. अच्छा, ट्रॉफी द्यायच्या अगोदर बोलायचंय अशी इच्छा सुद्धा आहे. आयोजन कमिटी परमिशन आहे ना? ओके. सर, ट्रॉफी देण्या अगोदर 2 शब्द बोलायचे त्यांना, त्यामुळे राजेश ते पकडून ठेवा. कुणाल यांना काहीतरी बोलायचं, सर्वांनी व्यवस्थित ऐका प्लीज. पहिला तर मी मान्यवरांचं आभार मानतो आल्याबद्दल, आणि दुसरं म्हणजे RCM वाळुंज यांचं आभार मानतो. आणि बोईन संघाकडून काय जरी चुकी झाली असेल किंवा कोण काय बोललं असेल तर त्याची माफी मागतो. क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026. बघा इथं काय म्हटलं, बोळिन्सकरांचा चषक वाळुंजकरांनी जिंकला आणि वाळुंजकरांचा चषक बोळिन्सकरांनी जिंकलाय. परत वेळ झाली आहे, हिसाब बराबर. अच्छा, 19 नाही विसरले अजून. अच्छा, एक बाकी. अशा प्रकारे पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापूर्वक आभार आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. थँक्यू सो मच.